नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी स्वातीज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय अख्खा मसूर। अख्खा मसूर म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील कराड येथील जगप्रसिद्ध अख्खा मसूर। अख्खा मसूर हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो, जसा कोल्हापुरी अख्खा मसूर, इस्लामपुरी अख्खा मसूर, ढाबा स्टाईल अख्खा मसूर। आज आपण सगळ्यांचं कॉम्बिनेशन घेऊन बनवूयात विदर्भातील झणझणीत असा अख्खा मसूर, जो मी माझ्या पद्धतीने बनवते। पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला ही रेसिपी भरपूर आवडणार आहे। दिसायला जेवढा चमचमीत दिसतोय, जेवढा झणझणीत दिसतोय, खायला त्याहूनही अप्रतिम आहे। तर एकदा नक्की बनवा। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत जरूर पाहावा लागेल। छोट्या मोठ्या सगळ्या टिप्स मी आज या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा सुद्धा अख्खा मसूर बनवला तरी तो अप्रतिमच बनेल। तर त्यासाठी बघा, इथे आपल्याला रात्रभर अख्खा मसूर भिजत घालावा लागतो पाण्यामध्ये। 1 वाटी अख्खा मसूर मी रात्रभरासाठी भिजत घातला होता। आता तुम्हाला जर रात्रभर अख्खा मसूर भिजत घालायचं लक्ष राहिलं नाही तर काय करायचं, गरम पाण्यामध्ये भिजत घालावा। 2 ते 3 तासामध्ये भिजला जातो। आता इथे घेतलेत मी पूर्ण 11 कांदे। हो, या भाजीमध्ये कांदा आणि तेल टाकताना अजिबातही कंजूसी करायची नाही। याच्यातले 8 कांदे आपण अगदी रफली चॉप केलेत, म्हणजे थोडेसे जाडसर, आणि 3 कांदे हे एकदम चॉपरमध्ये बारीक चॉप केलेले आहेत। तर ते वेगवेगळे केलेले आहेत, ते का मी तुम्हाला पुढे सांगते। छान मी इथे भरपूर तेल घेतलेलं आहे। सुरुवातीला सांगितलं मी, आजची भाजी आपण झणझणीत चमचमीत हॉटेल स्टाईल बनवतोय। तर एखाद्या वेळी तेलाचं प्रमाण थोडंफार जास्त चालतं, कारण अशा भाज्या आपण नेहमी नाही बनवत। तर मस्त तेल तापलं की जिरं घ्यायचं 1 चमचा, हातावरती चोळून घालायचं, जेणेकरून त्याचा फ्लेवर जास्त एनहान्स होतो। जवळजवळ अर्धा चमचा मी याच्यामध्ये हिंग घातलेला आहे। हिंगाची फोडणी या भाजीला अप्रतिम बसते, तर हिंग जरूर घालावा। अर्धा चमचाच आपण याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे। आता मोहरी जिरं छान असं तडतडलं पाहिजे। आता जे 8 कांदे आपण असे थोडेसे जाडसर कापून घेतले होते ते घालून घेऊयात। तेलावरती हा कांदा छान परतून घ्यायचा, आणि हे जे 3 कांदे चॉपरमध्ये चॉप केले होते ते साईडला ठेवूयात, त्याचं काम पुढे आहे। कढीपत्त्याची काही पानं सुद्धा घातलेली आहेत। आता मस्त हा कांदा आपण या तेलावरती असा परतून घेऊयात। कलर चेंज होईपर्यंत, कांदा सुनहरी कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊयात। बघू शकता, जवळजवळ इथे मला 5 मिनिटं झालेले आहेत। मी कांदा छान असा भाजून घेतला। आता याच्यावरती घालून घेऊयात मीठ। तर संपूर्ण भाजीचं मीठ मी या स्टेजला घालून घेतलं, जेणेकरून कांदा आणखी लवकर सॉफ्ट होईल। हळद घातलेली आहे अर्धा चमचा। आता इथे अख्खा मसूर आपण आज झणझणीत बनवतोय, कारण थोडासा कोल्हापुरी स्टाईलचाही तडका बसला पाहिजे। तर त्यासाठी घातलेला आहे 4 चमचे लाल तिखट। इथे बघा, लसूणची पावडर मी वापरत आहे, तर या चमच्याने मी 2 चमचे लसूणची पावडर घातली। अर्धा चमचा, म्हणजे छोटा अर्धा चमचा तुम्ही बघितलाय, त्या चमच्याने अर्धा चमचा अद्रकची पावडर घातलेली आहे, म्हणजे सुंठ पावडर। जर तुमच्याकडे लसूण आणि अद्रकची पेस्ट असेल तर ती जरूर घाला। माझ्याकडे पावडर अवेलेबल होती म्हणून मी दोन्ही याची पावडर घातली। सर्व जिन्नस तेलावरती छान असं परतून घेऊयात। सध्याच बघा भाजीचा कलर काय सुरेख दिसतोय, मस्तच तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे आपले मसाले आणि कांदा छान भाजला गेलाय। तर आता पुढचे मसाले घालूयात, जसं अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा धन्याची पूड, आणि 1 चुटकी आपल्याला याच्यामध्ये बेकिंग सोडा घालावा लागतो। बेकिंग सोडा घालणं ऑप्शनल आहे, पण जर तुम्हाला ढाबा स्टाईल अख्खा मसूर जर बनवायचा असेल तर 1 पिंच बेकिंग सोडा, म्हणजे खायचा सोडा, जरूर घाला। भाजीचा तुम्हाला फरक जाणवेल, सुंदर भाजी बनून तयार होते। इथे बघा, आता आपण घातलेला आहे भिजवलेला अख्खा मसूर, मस्तच। आता मिक्स करून घेऊयात। 1 ते 2 सेकंद आपण छान आता हे असं परतून घेत आहे, म्हणजे या मसाले संपूर्ण या मसूरवरती छान असे कोट झाले पाहिजे। आणि आता आपल्याला याच्यावरती घालायचं आहे अर्धा वाटी गरम पाणी। सुरुवातीला जास्त पाणी याच्यामध्ये घालायचं नाही, कारण मसूर शिजायला थोडासा वेळ लागतो। तर कमी पाण्यामध्ये जर मसूर शिजवला गेला तर तो छान शिजवला जातो आणि त्याच्या आतपर्यंत चव जाते मसाल्यांची। मसाल्याची चव आतपर्यंत उतरेपर्यंत आपण आता याला छान असं झाकण ठेवून शिजवून घेऊयात।
गॅसची फ्लेम मी इथे लो टू मिडियम केलेली आहे। 2 मिनटं मी इथे छान झाकण ठेवून असं शिजवून घेतलं। बघू शकता तुम्ही, मस्तच। आता आपण हे थोडंसं दाबून बघूयात, म्हणजे मसूर शिजला की नाही आपल्या लक्षात येईल। शिजलेला आहे, 80% इथे आपला भाजी शिजून तयार आहे। तर आता परत आपण याच्यावरती गरम पाणीच घालतोय। गरम पाण्याचाच वापर व्हावा सुरुवातीपासून शेवटपर्यंत। आता सुद्धा आपण जवळजवळ अर्धा ग्लासच पाणी घातलेलं आहे। अख्खा मसूर हा जास्त पातळ नसतो बघा, थोडासा दाटसरच असतो तो। कोथिंबीर घातलेली आहे आणि तिकडे भाजी शिजते तोपर्यंत मस्त असा एक तडका बनवून घेऊयात। तर कढईमध्ये तेल गरम केलं, हिंग घातला आणि जो आपण चॉपरमध्ये 3 कांदे चॉप करून ठेवले होते साईडला, ते आता इथे वापरायचे। आता या स्टेजला सुद्धा तुम्ही अद्रक आणि लसूणची पेस्ट घालू शकता। मी अद्रकची इथे पावडर घातलेली आहे, लसूण आणि अद्रकची अर्धा चमचा, दोन्ही मिक्स अर्धा चमचा पावडर घातली, कारण सुरुवातीला आपण लसूण आणि अद्रकची व्यवस्थित पावडर वापरलेली आहे। मिक्स करून घेतलं आणि आता याच्यावरती घालतोय आपण सुक्या लाल मिरच्या, ज्या आधी तळलेल्या होत्या बघा। याचा चव खूप छान येते अशा मिरच्यांची, तुम्ही घालून बघा। छान आता हे थोडंसं परतून घेऊयात। कांदा थोडासा कलर चेंज होतोय, मस्तच। इथे आपल्याला कांद्याला अगदीच डार्क कलर नाही आणायचा आहे, अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरचीची पावडर वापरली, जेणेकरून भाजीला छान असा कलर येतो। आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। जर गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल। छान असं परतून घेतलेलं आहे, मस्तच। बघू शकता तेल छान सुटलेलं आहे। तर चला आता हा तडका घालूयात आपल्या भाजीवरती। वाव, अप्रतिम। सध्याच बघा काय दिसतोय, झणझणीत चमचमीत असा अख्खा मसूर तडका घालून घेतलेला आहे। मिक्स करून घेऊयात। पाहता क्षणी खावसा वाटेल असाच अख्खा मसूर इथे बनून तयार झालेला आहे। आणि इथे बघा भाजीला थोडंसं आपण चमचा फिरवतो, म्हणजे मिक्स करतो त्यावेळेस ना थोडंसं मॅश करत जायचं, जेणेकरून काय होतं अख्खा मसूर असा दबला जातो आणि मग त्याने काय होते अख्खा मसूरचे दाणे एका इकडे आणि भाजीचा रस्सा एका इकडे असं होतं ना कधी कधी, तर ते होणार नाही। छोट्या छोट्या गोष्टी असतात स्वयंपाक करताना, छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या की स्वयंपाक कसा अप्रतिम बनतो, हो की नाही। इथे बघा आपण कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी आणि गॅस बंद केलेला आहे। झणझणीत चमचमीत चविष्ट कलरफुल काय दिसतोय भन्नाट। वा, हिरवी मिरची घातल्यानंतर तर याला आणखी काही बोलायचीच गरज नाही। खूपच भारी बनला होता, एकदा नक्की बनवा। भाकरीसोबत खा, पोळीसोबत खा, अप्रतिमच लागेल। या पद्धतीने तुम्ही अख्खा मसूर एकदा नक्की बनवा, तुम्हाला खूप आवडेल। आणि आवडल्यानंतर रेसिपीला लाईक करायला विसरू नका, सोबतच चॅनलला सुद्धा हक्काने सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील। आणि बेल आयकॉनचं क्लिक केलं तर तुम्ही त्या मिस सुद्धा नाही करणार। तर चला मग भेटूया अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीसोबत। तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा। स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची।